तर सुईपेक्षा बारीक आहे, नाही केला तर मसाल्यापेक्षा मोठा आहे. आजीची उपासाची थाळी तयार. नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे 6:30 वाजले ते आणि ते माझी गुरांची झाडलोट करून झाली. धार पण काढली म्हशीची. आता न्यायची ते आपल्याला गुरं खाली टमाट्यात बांधायला. आता आंब्याला पाड लागलाय, त्याच्यामुळे पोर रोज सकाळ सकाळ जाते चक्कर मारायला. बापू गेलं आंघोळ करून. आंबा नाही ना, आंबा सापडलं काय? पिकलेलं आहे का खरं? हा पिकलेलं आहे का? ठेवा, शाळेत नाही खावा, कपडे घाण करू नका आता. चला आता गोर बांधून येऊ आपण खाली. टमाटर जास्त थोड्या कापल्या आणि गोरं बांधले सगळं खायला. गोरं बांधली आणि आंबे खाली आलो आता आम्ही. आणि पिकलेले आंबे सापडलेत आम्हाला आज पण. पिवळं जरा झाले तर नुसतं. 4-5 पिकलेले आंबे सापडले चांगलं आपल्याला. आता लेकरांना घेऊन जाऊ घरी खायला. देवपूजा करून घेतली. आठ वाजले त्या आणि पोरांचं ओरखले आता शाळेत जायला. ओरखून सगळे बाहेरून थांबले ती. ए सुट्टी शाळेला आज नाही यायची, बस सुट्टी दिली आजच्या दिवस. हा खरं वाटतंय का तुला? नाही मग शाळाच आहे. मग डान्स आहे काय? वाजले ते आणि 8ला पाण्याची लाईट आली. पाणी भरलं. कपडे भिजू घातले ते आणि जेवण पण झाले ते. आता चाललो आम्ही माळावर. आली आता मी माळावर. आणि काल आपल्या ह्या तुकड्यातल्या 6 दोऱ्या बांधून झाल्या त्या. आता इकडल्या 6 दोऱ्या राहिल्या त्या बांधायच्या. आता 12 वाजेपर्यंत हे सगळ्या दोऱ्या बांधूनच जायचं आपल्याला घरी. म्हणजे परत दुपारनं ह्या खालच्या तुकड्याला सुरुवात करायला येईल. उन्हाचं काही उरकत नाही, पण काल सकाळ फाउंडेशन करायला आल्यामुळं आलतो उन्हाचं. काल घरची कामं आवरल्यावर आज आता लवकर आलो आहे, त्यामुळे उन्हाचं घरी जायचं परत. चला आता सुतळी आणते बांधायला आणि सुरुवात करू बांधायला. केले आपण आता बांधायला. ज्याला नाही ते नका बांधवा. त्या कसला बांधतो? जे फट खाली झुकले ते त्यालाच बांधा तेवढं.
हा बांधा त्याला. एक एक पात लागली सगळ्यांची आता. आणि आता आम्ही लागलो पाणी प्यायला. तहान लागली आता. आता पाणी पिऊन परत इकडे दुसरी पात धरायची. 12 वाजले त्या. आणि आपले हे तुकडे आता पूर्ण बांधून झाले. आता निघालो आम्ही घरी. आलोय घराजवळ आणि गुरं आणायची ते आपल्याला खाणं जाऊन. आता टमाट्यात बांधली ती सकाळी खायला. गुरं मामाने आणली काय की? मामाने आणली ती गुरं खाणं आणून सावलीला बांधली ती पाणी पाजून. गुरांसाठी आलो लवकर. हां चला आता गुरांचं तर काम झालं आपलं. आता कपडे धुवून घ्यायचे. धुवून काढल्या त्या म्हशी उन्हाच्या. हलकं काम केलं लय म्हणजे लय डोंगर हलका झाला. आता सोपं नव्हतं इकडं उन्हात जाऊन तिथं आता बांधा गुरं आणायला जायचं. आता सारे आलं तेच ओळखलं म्हणलं गुराला गेलं काय आलं ते. पाण्यात जाऊन सावलीला बांधले ते. रेडीला पण ठेवले भाद्यात पाणी आणून. चला कपडे धुवून घेते आता. आणि आजी आले ते काल दिवस म्हणताना. आजी करमते का? बाल्या नाही आता करमते का? मग काय आपल्या करमास ते शाळा बुडून चालत नाही. काय करताय वात्या? धपाट करते आजीला. आजीचा उपवास आहे का नाही? भगरीचं धपाट. बरं कुठ टाकलं सकाळी लाईट घेतली हाय म्हणून. कसं कसं केलंय पहिल्यापासून? बगर भाजली हां परत बारीक करून घेतली मिक्सरवर. आणि शेंगदाण्याचं पोट त्यात टाकायला लागले. थोडंसं टाकलं आणि आता हिरवी मिरची बारीक केली टाकते. हिरवी मिरची का? आणि तेल वतायचं आणि त्यात वतायचं. बरं धपाट बघूनच घेते आता. बघून घेते झालं की खाऊन पण घेते. आजी राहील तिकडं उपवास आले मीच खाऊन घेते. खाऊन तर बघितल्याशी आजीला कसं कळायचं चांगलं झालं. बरोबर आहे. बघूच आता कशा करते आता. डबा नितळ आहे तेल एवढं. मगच माणूस काय म्हणे त्या बाहेर डबा संपला त्या भांगारला एवढं तेल निघलं. साईडने बाबा पडले की निघतं तेल. संसार केला तर सुईवर बारीक आहे. नाही नीट केला तर मुसळापेक्षा मोठा बी आहे. कसं कसं केला संसार तर सुईपेक्षा बारीक आहे. नाही केला तर मुसळापेक्षा मोठा आहे. खरं आहे. तेवढा डब्यात तेल नाही म्हणा एवढं तेल निघलं. बघा तेलाचा उपासाचं डबा आम्ही संपला म्हणून टाकून दिलता काल. तिचा आत्यानं साईडला बोळ पडून त्यातनं एवढं तेल काढले. 2-3 भाजीचं तेल काढले की. खरकट तेल आहे केटलीत म्हणलं. तळल्या रात्री वड्या तळलेल्या. हा म्हणलं आता उपासाला तेल आजीला म्हणलं बघा डब्यात एवढं निघलं. अजून सुद्धा निघतंय. निघून की अजून. करा पटकन घ्यावं रक्त. झालं हिरवी मिरची केली का बारीक ती? हिरवी मिरची बारीक केली. ककडी आणली देशी ककडी. मामाने गावात बघा सासूबाईसाठी काकडे आणल्या ते उपासासाठी. खारे शेंगदाणा आणले तर. आणि ह्यात काय आणले? वेपर्स बटाट्याचं वेपर्स बरंच आणले. उपवास व्हायला खात नाही नुसते आपण खातोयच की. सगळे खातोय. आजीच्या नावाखाली सगळे खातोय. असं असतं बस. आणायचं एकाच्या नावाखाली मग सगळीच खाते ती. आता तवा ठेवलाय गरम करायला. तेल टाकून घेतले आधी थोडं. आणि आता धपाटे सोडून घ्यायची. एक प्रकारचा ही उपवासाचा डोसाच आहे की. झाले असते की बरोबर. बघायचे आहे करून. आता उद्या करू कारण उद्या बी आजीचा उपवासच आहे. थोडं मोठं अजून पहिल्यांदा बारकाच टाकायचं. साधा तवा ठेवलाय आपला. नॉनस्टिकचा तवा नाही. साध्याच तव्यात करायचे. साईडला थोडस तेल सोडून घेतलं. झाले की अहो मस्तपैकी झाले.
झाले आता मुगाचं डोसं करून. दुसरं आता मोठं सोडा दुसरं पलटते आता. मला वाटलं व्हायचं नाही ह्या तव्यात, पण चांगली होते ते. त्यापेक्षा हे चांगली चांगली होते ते. तर झाल्या तयार आता आजीची उपासाची थाळी तयार. बकरीचे धपाटे, दही, खारे शेंगदाणे आणि वेपर्स आणि काकडी. चला जेवण करून घेऊ आता, नंतर परत कामं बघू. कपडे धुवून झाले ती आणि आता लागलो आम्ही दळण करायला. फरशी आधी स्वच्छ पुसून घेतली, नंतर परत ओतले तर खाली गहू. आता दळण करून घेऊ. आजी पण लागले ते आम्हाला दळण करू लागायला. दळण करून घेऊ आता. गुरांना दुपारची वैरण टाकली आणि सुतळी संपली होती. माळावरची सुतळी घेतली आणि चाललो आता आम्ही माळावर. आलो आता माळावर आणि सुरुवात केली आता खालच्या तुकड्याला बांधायला. दिवस माळून गेला पूर्ण. 6:30 वाजले त्या आणि आपल्या दुपारनं झालेल्या पाती लागल्या आणि हे दुसऱ्या पण आपण थोड्या सडवल्या त्या. थोड्या म्हणलं तरी बरंच लांब आलोय. ह्या तुकड्यामध्ये जरा झाडं मोठी येते इकडं आणि जास्त फंट येते, त्याच्यामुळे जरा ह्या पातीला उशीर लागला. काय म्हणताय? हां होते, उद्या होतंय ही वरचं, परवा दिवशी खाली परत जाते. हां चला सुट्टी केली आता आणि चालूया आता आम्ही घरी. लाईट बघा आता आहे, आपण घरी गेले की लाईट जाणार. आता आली की दिसती आलेली देवीपाशी. तर चला निघालो घरी आता. पोर शाळेत आले ते बराच वेळ झालं. आज काय पोरांचं टेन्शन नाही, पण आजी असल्यामुळं केलं आपलं आता खाली बाहेर खाटावर हातरून करणे आणि झोपणे, हातपाय धुणे, नांग टाकणे. कसं हातपाय द्यायचे त्याला, जेवताना द्यायचं परत. नाही तर जहाय जेवलं तर काय झाडाच आहे की गोल झाडाच्या कडाने हिंडून हे बहुत मोठा आहे ना, त्याच्यामुळे फिरू लागते. त्याच्यावर फिरून माझा जीव घेऊ कोपीला आला बाय. चला आता केली सुट्टी म्हणून लवकर आज. लांब गेले की अहो, अजून 2 आकडे झाले की निम झालं. 1 2 3 चौथ्या आकडे आपल्याला वाटलं होतं तेवढंच होतं का नाही, 5च लागते का नाही. झाडं मोठी होती त्या पातीला. 4 आकडे गेले. आता इकडे बघा झाडं सरसकट सगळी आहेत एकसारखी आहे ती.
तसे त्या तुकड्यामध्ये का नाही उद्या वरचा तुकडा होता बोरच्या इकडे झाडं मोठी आहे ती. परवा दिवशी 2 पाती लागले की आपलं होतंय होतंय. 1 2 बराबर 2 पातीनं मी शिलक एवढं घातली. किती केले त्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे त्या 3 पात्या त्या तिघींच्या. मी तर म्हणते आणि ते 5 शिल्लक राहिलेले मग आता भाऊच्या देवावर आलं करते फाउंडेशन परत बांधतो तेवढं. म्हणते अजून का नाही गे मी घेत बस घराजवळ आलोय आणि दिसल्या सगळी पोरं पळत आली ती. काय मागे सरते बघा आता. बर मग रेस लावली काय? आईला कोण हात लावते आधी? आणि आल्या हात धुलं की लाईट आहे तोपर्यंत दळण लावले दळायला. आता कपडे वाळले ती कपडे काढून घरात आणते आधी आणि नंतर परत स्वयंपाक करायचा. देवासमोर देवा लावला आणि इकडे मी कणिक पण घेतले म्हणून. पण आज काय स्वयंपाक घरात करायची इच्छा नाही. एवढं उकडत आहे ना किचनमध्ये थांबूच वाटत नाही. आता बाहेर चूल पेटवायची. वारं पण नाही काय शांत आहे वातावरण बाहेर चूल पेटवून आज चुलीवर चपात्या करू. चला आता चपात्याचं सगळं सामान घेऊन जाते मी बाहेर. चूल पेटवली आता आणि घेऊ आता चपात्या करून. आता करायला लागली मी बाहेर चुलीवर चपात्या. माझ्या बाहेर चपात्या चालू आहेत त्या. तोपर्यंत आत्या घरात करते त्या बेसन. आज संध्याकाळी जेवणामध्ये बेसन आणि चपाती. चला आता मी करून घेते सगळ्या चपात्या म्हणजे पोरं झोपायच्या आधी पण जेवते नाही लवकर. दिवसभर कंटाळते शाळेत त्यामुळे लवकर झोपते ती पोरं. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत. आणि ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.